स्थानिक पातळीवरती मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा, दोन्ही पक्षाच्या आढावा बैठका घ्या, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मनसैनिकांना कानमंत्र, निवडणुकीच्या तयारीला लागा, मतदार याद्या वारंवार चाळा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। ती बैठक कुठे आणि कधी झाली याची माहिती द्या, सुप्रिया सुळेंचं छगन भुजबळांना आव्हान। तर अंतर्वालीतील दगडफेकीपूर्वी बैठका झाल्या, बैठकांमध्ये पवारांचे आमदार होते, भुजबळांनी केलेला दावा। गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, मुंबई पुण्यासह विविध ठिकाणी जोडे मारो आंदोलन, तर श्वानाच्या गळ्यात पडळकरांचा लावला फोटो। म्हणून निषेध करतो, त्यांनी सांभाळून बोलावं, नाहीतर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी। दम असेल तर मारून दाखवावा, हे आता माझी पण चॅलेंज आहे त्यांना। शिवसेना आमदार राजेश मोरेंची संजय राऊतांना धमकी, आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राऊतांना मोरेंची धमकी, तर दम असेल तर मोरेंनी मारून दाखवावं, दानवेंचाही पलटवार। लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक, पुढील 2 महिन्याच्या आत सदर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंचं आवाहन। मोठं युद्ध करून देशाच्या विकासाला थांबवलं नाही, दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं, नेटवर्क 18ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं विधान। मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे 1.5 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, तब्बल 5 तास वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका। आणि कर्नाटक बँक दरोड्यातील बॅग मंडळवेड्याच्या हुलजंती इथं सापडली, बंद असलेल्या घराच्या छतावरती सापडलेल्या बॅगमधून 6.5 किलो सोनं आणि 41 लाखांची रोकड जप्त। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। नाशिकच्या मालेगावमधील गिरणा धरण ओव्हरफ्लो झाला आहे, धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होतीये, त्यामुळे धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले। गिरणा धरणातून सध्या 3714 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील पेठपांगरा गावात झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे तलाव फुटला, त्यामुळे शेकडो एकर शेतजमीन पिकांसह खरडून निघाली, त्यामुळे सरकारनं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्प 100% भरलाय। गल्हाटी प्रकल्पात गोदावरी नदीतून पाणी सोडण्याची मागणी गल्हाटी धरण संघर्ष समिती मागील 20 वर्षांपासून करतेय, दरम्यान आता गल्हाटी प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय, त्यामुळे संघर्ष समितीच्या वतीनं जलपूजन करण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे फळबागांना फटका बसलेला आहे। 13 एकरच्या द्राक्ष बागेत पाणी झालं, त्यामुळे मोठं नुकसान झालंय। सोलापूर शहरातील द्वारकाधीश नगरात नागरी वस्तीमध्ये ड्रेनेजचं पाणी शिरलं, ड्रेनेजच्या पाण्यामध्ये बसून शिवसेना ठाकरे गट आणि स्थानिक महिलांनी आंदोलन केलं, पाण्यात बसून होडी सोडत महापालिका प्रशासनाचा निषेध केला। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालं, तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। अतिवृष्टीनं तलाव फुटून बीड तालुक्यातील पिंपळगाव घाट इथले शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। आमदार संदीप क्षीरसागर यांनी नुकसानीची पाहणी केली आणि पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील सोनई, खरबंडी, पानेगाव परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या या अतिवृष्टीमुळे नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले, मुसळधार पावसामुळे शेती पिकांचंही मोठं नुकसान झालंय। लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हाहाकार माजलेला आहे, या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या 3घांचे मृतदेह सापडले, जवळपास 2 दिवसानंतर या 3घांचे मृतदेह सापडले, त्यामुळे कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला।
बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यामध्ये औधा गावाला जोडणाऱ्या नदीच्या पुलावरून पुराचं पाणी वाहतंय, त्यामुळे तालुक्याशी संपर्क तुटला होता. दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्याम चंदनगोळे, आरोग्य सेवक संजय सातव यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत औधा गावात पोहोचून गावकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवली. धाराशिवच्या भूम तालुक्यातील सावळेवाडीचा पाझर तलाव फुटला. तलाव फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे 150 एकरभरील शेतीला फटका बसला. शेती खरडून निघाली. शेतीची अवस्था पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. काल व्हिडिओ करत संतोष कदम या शेतकऱ्यांना आत्महत्येचा इशारा दिला होता आणि आज आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान गावकऱ्यांनी या शेतकऱ्याचे प्राण वाचवले. वाशिम जिल्ह्यातील जवळका गाव ते रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. अमरावतीच्या तिवसामध्ये पतीसोबतच्या वादातून महिलेनं पोटच्या मुलाला नदीत फेकण्याचा प्रयत्न केला. वेळीच नागरिकांनी आणि पोलिसांनी हस्तक्षेप केला, त्यामुळे अनर्थ टळला. परभणी शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे, यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. तातडीनं कचरा स्वच्छ करण्याची मागणी इथल्या लोकांनी केली. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये 5 इलेक्ट्रिक बसचं आमदार चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नानं चोपडा बस आगाराला आतापर्यंत 20 बस मिळाल्या. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील बेंबळा प्रकल्प परिसरामध्ये शेतकऱ्यांना गेल्या 20 वर्षांपासून शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं. आम्हाला शेती करण्यासाठी रस्ता कधी मिळेल असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी विचारला. हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आठवडाभरापासून पाण्याचा ठणठणाट आहे. प्रसूती विभागातील महिलांसह रुग्ण नातेवाईकांची पाण्याअभावी परबड होतीये, त्यामुळे सर्वांनाच बाटली बंद पाण्याचा आधार घ्यावा लागतोय. सांगलीच्या जत तालुक्यातील नदी, ओढे, नाल्यांवरील पुलांची उंची वाढवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे. पुलांची उंची वाढवा, अन्यथा तालुक्यामध्ये रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिला. वागदर्डी धरणातून मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाया जात आहे. पाईपलाईन फुटल्यानं शहरातील पाणी पुरवठा ठप्प झालाय. नव्यानं तयार झालेल्या सांगली पेठ महामार्गावरून शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला. महामार्ग बनवता असताना बेकायदेशीर टोलनाका आणि भूसंपादन करण्याचा घाट घातला जातोय. बेकायदेशीररित्या जमीन संपादित करण्यात आली आहे, त्याचा कोणताही मोबदला शेतकऱ्यांना दिलेला नाही असा आरोप त्यांनी केला. चंद्रपुरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रोत्सवात माता महाकाली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला 27 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे, तर 30 सप्टेंबरला नगर प्रदक्षिणा आणि पालखी काढली जाणार आहे. महोत्सवाची तयारी उत्साहात सुरू आहे. आज मंदिर परिसरात विधिवत मंडप पूजन करण्यात आलं. चीनमध्ये झालेल्या एशियन रग्बी स्पर्धेत 18 वर्षांखालील गटामध्ये भारताकडून खेळणाऱ्या प्रणव विलास गावित याची वाघाळे इथं गावकऱ्यांच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली आणि सत्कार करण्यात आला. सर्व स्तरातून त्याचं कौतुक होतंय. पुण्यामध्ये आज वैद्यकीय शिक्षण संशोधन आणि आयुष सरळ सेवा भरती परीक्षेचा पेपर होता, मात्र विद्यार्थ्यांना 2 ते 3 मिनिटं उशीर झाला, त्यामुळे उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. पुण्यातील रामटेकडी इथल्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली. एसटीमधून आरक्षण द्यावं यासाठी वंजारी समाज आक्रमक झालाय. राज्य सरकार समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत वंजारी समाजानं व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणीचा मोठा प्रयत्न प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. कमी कालावधीमध्ये मोठ्या संख्येनं ऑनलाईन अर्ज दाखल झाले. त्यानंतर मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी तात्काळ पावलं उचलली आणि चौकशीमध्ये तब्बल 6,861 अर्ज बोगस असल्याचं स्पष्ट झालं. मनमाड बाजार कृषी उत्पन्न समितीच्या संचालक मंडळाच्या हलगर्जीपणाचा शेतकऱ्यांना फटका बसतोय.
लिलावाच्या ठिकाणी शेड नाही, त्यामुळे पावसात कांदा, मका यासह इतर शेतमाल भिजून खराब होतोय. आधीच कांद्याला भाव नाही, त्यामध्ये कांद्यासह इतर शेतमाल भिजून खराब होत असल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी संतप्त झाले. पुण्यामध्ये आयफोन 17 खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. कोपा मॉलमध्ये सुरू झालेल्या आयफोन स्टोअरमध्ये पुणेकरांनी खरेदीसाठी रांग लावली. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील अंडा पॉइंटजवळ बॅरिकेड्स लावण्यात आले. वाहन चालकांना स्पष्ट दिसण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला. गोंदिया जिल्ह्यातील काळीमाटी गावात ग्राम रोजगार सेवक निवड प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात कारवाई न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला. कन्नडमध्ये बंजारा समाजानं मोर्चा काढला. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहारनं अनोखं आंदोलन केलं. अंगावर कागद चिकटवत मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं. जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. बुलढाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी नष्ट झालेल्या पिकांची झाडं उपविभागीय कार्यालयामध्ये आणली. तातडीनं पीक विमा द्यावा अशी मागणी करण्यात आली.